Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am vlogging today. आज ना आम्ही चाललोय गुहागरला. ये पुढे ये. आज बघ काय अत्याचार होता ते. आज आम्ही चाललोय गुहागरला आणि म्हणजे गुहागरला गावदेवीचं मंदिर आहे, महामाई देवीचं मंदिर, सोनसाखळी देवीचं मंदिर असं. सो तिथे आम्ही पाया पडायला चाललोय दोघं जण. मम्मीची फार इच्छा होती त्याच्यामुळे चाललोय आज. आणि ना आमचं मॅरेज सर्टिफिकेटचं पण थोडंसं काम आहे. लग्नाला 7 महिने झाले तरी सुद्धा आमचं ते काम आहे. सो कोण रिलेट करत असेल ना की मॅरेज लग्न होऊन पण मॅरेज सर्टिफिकेट अजून काढलं गेलं नाही तर मला सांगा. हे श्रुती काय चालू करते पण तू पण करू शकता. सो आता ही बघा ऍफिडेविट तर मी बनवून देईन, मी पण बनवलेलं. मग का दिलं नाही आतापर्यंत? ऍफिडेविट बनवायचं होतं आणि त्याने मी लिस्ट पाठवली तर त्याने म्हणते आता ग्रुपला की ऍफिडेविट तर मी पण बनवून देईन. मग का द्यायचं होतं ना, द्यायचं होतं. कुणी अडवलेलं? कुणी अडवलेलं? आम्हाला तर 100 रुपये द्यायला लागतील. जाऊ दे पण मग चांगला वकील पाहिजे. आर यू कॉमेडी मी? तन्या काय बोलावं तुला? मम्मीचा फोन आला. अशा प्रकारे मम्मीचं काहीतरी काम आहे म्हणून मला मम्मीने वरती बोलवलंय. ऍक्च्युली तेच डॉक्युमेंटचं थोडंसं काम आहे म्हणून मला आणि शशांकला मम्मीने वरती बोलवलंय. सो तर तेच काहीतरी बघतो आणि तिथे जाऊन पहिलं ॲफिडेविट करतो, मग तहसीलदारमध्ये जातो, मग तिथे साईन, कारण दोघं जण समोर असताना साईन पाहिजे ह्या लोकांना, म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला थांबावं लागणार. मग त्याच्यानंतर आम्ही गुहागरला जाऊ. गाईज, ह्या मुलांनी काय घेतलं दाखव शशांकला. पत्ते घेतलेत, पत्ते. का तर मी गाडी चालवेन, मम्मी साईडला बसेल आणि पप्पा आणि हा पत्ते घेतील. त्यांचं रोज ना हेच चालू आहे सगळं की बाबा पत्ते खेळताय. काल पण आम्ही पत्ते खेळत होतो, रात्री 12-12:15 पर्यंत आम्ही पत्ते खेळत होतो आणि आम्ही मेंढीकट वगैरे खेळतो, मम्मी वगैरे. पण आता मम्मी तर नाही बसणार, मम्मी पुढे बसेल आणि हे दोघं जण मागे बसतील आणि पत्ते खेळतील, असा ह्याचा प्लॅन आहे. बघू आता कसा एक्झिक्यूट करतोय तो. पत्ते वगैरे घेऊन तर ठेवले ना त्याने, बघू. गणपती बाप्पा मस्त. दाभोळ जेटीवर आलोय आम्ही आणि आता तिकडे गेले जेटी. म्हणजे थोड्या वेळासाठीच आमची जेटी मिक्स झाली आणि थोडं थांबावं लागेल आम्हाला, अर्धा-1 तास थांबावं, अर्धा तास तरी थांबावं लागेल आम्हाला. काय ह्याची अवस्था बघा कशी झाली अवस्था. गाडी बरोबर नाही, याला दाभोळ रोडला ना फार त्रास होतो. का रे तुला कोकणात फिरायचं होतं ना तुला? काय रे, कोकणात फिरायचं होतं ना? काय रे, काय वाटतंय? बस बस, शांत बस. माझ्याकडे येऊ नको. ते जागेवर बसलेस काय शशांक? त्याच्या जागेवर बसलेस काय? माझ्याकडे येऊच नकोस. काय बघतोय? भूकच लागली. फुकत होतं माझ्यावरती खायला ते म्हणे, है ना? हो, निघाली पण गाडी. तो पांगलपरा, पाया पडा. आपण येऊ परत इथे. आम्ही पोहोचलोय. डिरेक्टली जातो देवळामध्ये आणि एवढं झूम करू नकोस माझ्या चेहऱ्यावरती, म्हणजे सगळे पिंपल्स वगैरे दिसतील सगळ्यांना. आणि आता आम्ही देवळात जाऊन मग आम्ही पांगलपराला पाया पडून मग आम्ही घरी जाऊ. बस. आम्ही फायनली आलोय महामाई देवीच्या मंदिरामध्ये. ऑलरेडी आहेत काही लोक. ही माझी गाडी. वाव, अगरबत्ती.
शशांक, दिस इज युअर फर्स्ट टाइम ना विजिटिंग दिस टेम्पल? हे बघ, मला भटजी ठीक आहे. हेच भटजी होते ना? हे बघा, ह्याला ना एकही दरवाजा नाहीये किंवा एकही खिडकी नाहीये. शशांक बघ मंदिराला एकही दरवाजा नाही आणि एकही खिडकी नाहीये. इथे ना नदी आहे, तुळस. ठेवलंय नाही. मी सगळं अगदी बोलले त्याप्रमाणे सगळं देवाचं सगळं केलेलं आहे. आता तुम्ही चांगला सुखी संसार करा आणि आनंदाने राहा. त्यात आम्हाला खूप आनंद आहे. पण सगळं देवाचं काय कार्यक्रम होतो ते मी सगळं पार केलंय. तुम्ही करायचं. हे बघ, आरशाला बघ कशी लावली ह्यांनी. कौन है लोग? कहाँ से आते हैं? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हा हा, याला भारी आवड रानाची वगैरे. हे इथे समुद्र आहे आणि आता आम्ही पांगरपऱ्याला आलोय. इथे आम्ही नारळ देऊ आणि मग पुढे जाऊ. सी, हा जो धबधबा आहे ना, बघा दिसतो तुम्हाला, हा ह्याचं पाणी कुठून येतं हेच नाही अजून माहिती. आणि इव्हन सायंटिस्टला पण नाही माहिती हे पाणी नक्की कुठून येतं ते. इथे पाळणे वगैरे आहेत. ज्यांना बाळ होतं तिथे नवस बोलतात. सी, ही नदी, हे काकांचं घर. इथे आमचं तिकडे तिकडे आहे घर. आणि इथे समुद्र आणि नदी. आणि इकडून गेलो की आपण विठ्ठल रखुमाई मंदिर. अरे गण्याचा पोट झाला मोठा, अरे झापोरी, अरे झापोरी. परत परत ऍक्च्युली आमच्या इथे गुहागरला ना हे गणपतीमध्ये खूप फेमस होतं. गाणं कसं स्टार्टिंगला, गण्या गण्या गणपती चारी कमळे झळकती, अरे एक कमाल मोठा, गण्याचा पोट झाला मोठा, अरे झापोरी झापोरी झापोरी. ह्या फेमस असायचं आणि मी लहानपणी जायचे आणि जिंकायचे मी. कसं वाटलं? ए, असं हार्ट शेप आलाय बघ, हार्ट शेप आलाय. हे बघ, हार्ट शेप आलाय. त्या लेकीला गाणे आणलात. ह्या आजी पप्पांची आई. आता वाजले 5. आता आम्ही निघालोय. आता आम्ही जातोय हेदवीच्या गणपती मंदिरामध्ये. आणि तिथे दशभुजा गणपती मंदिर आहे हेदवीला. सो तिथे पण शशांकला दाखवून येतो. बघितलंय मी. बघितलंयस? थांब 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 थांब. पण तू जोड्याने बघितलं नसेल ना, हा तेव्हा लग्न नव्हतं झालं तुझं ना. बरोबर. येस. 2008 साली आलेलो मी. हा, तेव्हा लहान होतास तू. बरोबर. आता मोठा झालास तू. आता जातोय आम्ही. आता जातोय आम्ही. हेदवीचं गणेश मंदिर विथ शशांक कदम, विथ यू. कशी वाटते आमची जोडी? मंदिराचा परिसर आहे ना, तो मस्त आहे. आणि ना तिथे म्हणजे स्वच्छता आहे. म्हणजे तुम्ही इथे बसू शकता, तुम्ही मस्त, म्हणजे तिथे तुम्हाला अजिबात घाण दिसणार नाही. खूप छान परिसर ठेवला आहे यांनी. आणि इवन मंदिर पण खूप स्वच्छ ठेवलं आहे. आणि मंदिरामध्ये मूर्तीचे फोटो काढून देऊ शकत नाही आहेत, पण येस, त्या मंदिरामध्ये पूर्ण मी बघितलं की हातामध्ये प्रत्येक प्रत्येक ह्याच्यामध्ये हातामध्ये काय काय आहे हे बघितलं. त्यांच्या सोंडेवरती अमृत कलश आहे, मांडीवरती सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. हे सगळं सर्व होतं. खूप छान आहे, खूप. हे सगळे माझी वाट बघतायत. बघा ना, मस्तच आहे.
हे ना श्री स्वामी समर्थांचं मठ आहे हेदवीमध्ये आणि ह्याचं आर्किटेक्चर ना खूप सुंदर आहे, खूप सुंदर असं. मी आणि कधी गेले नव्हते ह्या मठामध्ये, पण आज मला ते काय म्हणतात त्याला बुलावा आलाय. हे ना हेदवीमध्ये इथलं ना खूप मोठं मठ आहे आणि हे फेमस मठ आहे. मस्त आहे. सावकाश आहे मम्मी, सावकाश. पुढे तोडू नये. छान वाटलं. कसं वाटलं? मस्त. मी ह्या मठामध्ये मंदिरात जायला सगळीकडे आवडतं, मला प्रसन्न वाटतं. आणि तुला आवडलं की मग मला पण आवडतं. हो ना? आणि ना मी इथे गुहागरला आलेली आहे, पण ना या मठामध्ये येण्याचा योग कधी आला नाही किंवा आम्ही जायचो यायचो, पण असं थांबूया तसा विचार मनामध्ये नाही आला. आणि आज मला सुचलं, अरे इथे मठ आहे, थांबूया आपण इथे. आणि मी लगेच गाडी थांबवली, सगळ्यांना घेऊन आले इथे. आणि मठ खूप सुंदर आहे, सुंदरच आहे. हे नवग्रह आहे आणि तिथे वेल्लेश्वराची मूर्ती होती, इथे नवग्रह आहे. नवग्रहांची का? ओके ओके. पण ते अजून चालू आहे त्यांचं बांधकाम वगैरे सगळं चालू आहे अजून. आतमध्ये पण पूर्ण वरती जो गाभारा म्हणजे वरती असतो ना ते अजून चालू आहे. हो, ते कुठेतरी वेगळे मंदिर. हे अष्टविनायक आहेत हे बघा, आणि हे 2 रिकामे आहेत. इथे कुठेतरी मूर्ती बनवणार असतील हे लोक, काहीतरी असेल. वरती पण बाप्पा आहे. वारा पण मस्त सुटलाय. सी गाईज, आम्ही वेणेश्वरला आलोय आणि इथे ना शंकराचं श्रीदेव वळणेश्वर आणि श्रीदेव कालभैरव देवस्थान वळणेश्वर खूप सुंदर मंदिर आहे. इथूनच छान दिसतंय आणि त्यांचं म्हणजे खूपच भारी आहे. स्ट्रक्चर त्यांचं बेस्ट. आणि बघा वारा कसला सुटलाय आणि हे ॲटमॉस्फिअर यार. तिकडे दत्त मंदिर आहे, तिकडे श्रीपाद श्री वल्लभ मंदिर, आणि इथे शंकराचं मंदिर. आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आहोत आणि तुम्हाला मी दाखवते बॅक साईड कशी आहे ती. फुल वाईब आहे, फुल वाईब. सी मागे माळाची झाड आणि इकडे बॅक साईड आहे मंदिराची. वाईब आहे. हा, इकडे बीच आहे आणि ह्या साईडला फुल. वाव. आता आपण कालभैरव मंदिरात जाऊ शशांक. मम्मी बाबा आपल्याला शोधत असतील, त्यांना न सांगताच आम्ही इकडे आलोय बॅक साईडला. अरे पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली? हा नाही येते इकडून नाही शशांक, हाय समोरून जायचं कधी मंदिरात. महाविष्णू मंदिर, विष्णू आणि लक्ष्मी. आज आमचा फॅमिली डे आउट खूप भारी चाललाय. लाईक सिरियसली आम्ही आज एवढे देवदर्शन केलेत आणि विथ शशांक आणि शशांक सोबत. आणि मम्मी पण, म्हणजे मी पण ह्या मंदिरांना फर्स्ट टाइम व्हिजिट करते. इवन मम्मी पण फर्स्ट टाइम व्हिजिट करते, शशांक पण फर्स्ट टाइम व्हिजिट. पप्पानी केले आहेत व्हिजिट ह्या सगळ्या मंदिरांना. आणि आता ना इथे श्री दत्त मंदिर आहे, श्रीपाद श्री वल्लभ मंदिर. तिथे पण आम्ही जाऊन येतो, कारण अगदी इथे वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. मग कशाला ते मिस करायचं ना. चला सुंदरच मूर्ती. पप्पा बघा, बघू बघा, किती सुंदर ना, किती सुंदर.
सो आम्ही इथल्याच एका हॉटेलला आलोय. घरगुती खानावळ टाईपच आहे, स्नॅक सेंटर आहे. सो आता मिसळपाव मम्मी पप्पा मिळून एक मिसळपाव, शशांक एक मिसळपाव आणि तुम्ही दोघं मिळून खाणार आहात. पप्पा खातील पण त्यांना हेल्प कर खायला. आणि मी 2 वडे सिंगल का वडे नाही मी वडे घेतो. तुला वडे पाहिजे का? एकच वडावाला मिसळ पाव नको. मिसळ मी कधी 3 वडे सांगते मी, थांबा जरा. आता हसतोय. याला जबरदस्त भूक लागलेली आहे. आम्ही गुरुकृपा स्नॅक कॉर्नर मध्ये ना, इथेच ना वेळणेश्वरच्या समोरच आहे. टेस्टी होतं सगळं ना, वडे पण मोठमोठे होते. सो आम्ही तिथे खाल्लं आणि आता बरं वाटतंय, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. गाईज आता सीट चेंज झाले. शशांक मागे बसलाय आणि मम्मी साईडला बसणार आहे माझ्या, कारण पप्पा आणि शशांक मागे पत्ते खेळणार आहेत. त्यांना ना टाइमपास नाहीये. सो मी ड्रायव्हर, मम्मी अशीच बसली. एक मिनिट जरा थांबा, मला बसू दे. अशी बसली मम्मी इथे आणि 2 जण पत्ते खेळणार आहेत. म्हणजे काय सुख आहे, सुख सुख. आम्ही गाडी चालवतोय काय का बाकीचे बसायला पाहिजेत ना. आम्ही दोघं बसू. बाबा मागचा दरवाजा लागला नाहीये. हा, आम्ही पोचलोय धोपा बीचला आणि आता जेटी तिकडे आहे. धोपावे आणि जेटी तिकडे आहे. ती 8:30 वाजता इकडे येईल आणि मग आम्ही तिकडे जाऊ. मग नंतर पुढे 1 तासावरती दापोली. गाईज वी आर ॲट आर्या. आम्ही ऑर्डर केलंय मंचुरियन सूप. ह्याने केले प्युअर व्हेज काय रे, व्हेज कढाई ना, आणि 3 रोटी पप्पा खातील आणि हा खाईल, आणि मी व्हेज फ्राईड राईस. आणि ऑर्डरसाठी मी थांबलोय. भरपूर वाजले. किती वाजले? 9:40 झाले. आता कंटाळा आला. कधीपासून सकाळपासून बाहेर आहे मी घराच्या, आणि आता कंटाळा आलाय. हा, सकाळपासून मॅरेज सर्टिफिकेटचं काम होतं म्हणून सकाळपासून मी घराच्या बाहेर आहोत. प्लस हॉस्पिटलचं पण काम होतं, सो तिथे पण गेलेलो आणि तिथून मग आपण घेऊन घेतलो तिकडे गेलेलो.